तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स. जय भद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट, ज्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्स, प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स, 24/7 सुरक्षा व्यवस्था, सुंदर लँडस्केप गार्डन, इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन, मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन, जिम आणि योगा हॉल, संपूर्ण परिसरात CCTV, सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक, विश्वास, गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स. संपर्क 9130 711 811. संगमनेर महाविद्यालयात राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली आहे. युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर तसेच शिक्षण प्रसारक संस्था, क्रीडा संवर्धन समिती, संगमनेर महाविद्यालय, माजी विद्यार्थी संघ आणि ध्रुव ग्लोबल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला बुधवारी 10 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता संगमनेर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर उत्साहात सुरुवात झाली आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातून 17 वर्षांखालील मुलामुलींचे 16 संघ सहभागी झालेत. त्यासाठी मैदानावर कबड्डीसाठी 4 ठिकाणी मॅचची व्यवस्था केली गेली आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी भव्य स्टँड उभारलं गेलंय. तालुक्यातील क्रीडा संस्कृतीला नवी दिशा आणि उंची मिळवून देणारी ही स्पर्धा ठरणार आहे. सुरुवातीपासूनच खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रेक्षकांच्या उपस्थितीनं संपूर्ण मैदानात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, जिल्हा क्रीडा अधिकारी अहिल्यानगर ज्ञानेश्वर खुरंगे आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू असलम इनामदार यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. तर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या खेळाप्रती वाढलेल्या कलाचं कौतुक करत जिल्ह्यातील क्रीडा विकासासाठी अशा स्पर्धांचं महत्त्व अधोरेखित केलंय. विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीनं आणि ध्रुव ग्लोबल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित या राज्यस्तरीय अंडर 17 मुलांच्या आणि मुलींच्या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आता सुरू होत आहेत. या स्पर्धांच्या मध्ये सहभागी झालेल्या सगळ्या खेळाडूंचे सामने पाहण्यासाठी शिक्षण प्रसारक संस्थेचे विविध पदाधिकारी आणि अहमदनगर क्रीडा विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले सगळे पंच आणि पंचप्रमुख, निरीक्षक आणि या सगळ्या सामन्यांमधून महाराष्ट्राचा संघ निवड करण्यासाठी आलेली निवड समिती या सगळ्यांचंच संगमनेर महाविद्यालयाच्या वतीनं, माजी विद्यार्थी संघाच्या वतीनं, ध्रुव ग्लोबल स्कूलच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि खेळाडू जे या ठिकाणी आलेले आहेत, आपापल्या विभागीय स्पर्धा जिंकून हे सगळे जिंकलेले संघ या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्या कबड्डीचा थरार पाहण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. अधिक वेळ न घेता आपण या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देऊयात. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष करवा, उपसचिव रुपेश वालझाडे, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, प्राध्यापक दिलीप सांगळे, प्राध्यापक राजेंद्र लड्ढा, अनिल सातपुते, संदीप चोथवे, क्रीडा संचालक अजित कुमार कदम, प्राध्यापक गंगाधर सातपुते, प्राध्यापक राजेंद्र ढमक, प्राध्यापक जितेंद्र पाटील यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. स्पर्धेचं आयोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि खेळाडूंना दिलेल्या उत्तम सुविधेबद्दल आयोजकांची प्रशंसा केली जातेय. पुढील 2 दिवस ही स्पर्धा रंगतदार सामन्यांनी गाजणार असून विजेत्या संघांकडून उत्कृष्ट खेळाची अपेक्षा व्यक्त केली जातेय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.